साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा शहरात प्लॉट्स, लेआउट, घर, रो हाऊस, फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बुकिंग सुरू आहेत. पोदार लेआउट, साधनाश्री नगर, खोंडेवाडी, जांभरुण लेआउट, श्री रामलल्ला नगर इथे बुकिंग सुरू आहेत. ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटल जवळ, पार्लेवार बिल्डिंग समोर, बुलढाणा. आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर, कार्यकारी संचालक. फोन नंबर 7385 46 66 66. संत रविदास महाराज जयंतीच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन. बुलढाणा शहरातून निघाली भव्य रॅली. 600 वर्षांपूर्वी या देशांमध्ये समता, बंधुता आणि न्यायावर आधारित असलेली समाज व्यवस्था ही संत रविदासांनी आपल्या दोह्यांच्या व कार्याच्या माध्यमातून समाजात पेरली. गुरु रविदासांना माणसामाणसातील भेद नष्ट करून समानता प्रस्थापित करण्यासाठी संपूर्ण आयुष्य व्यतीत केले व सबंध मानवजातीला समतेची शिकवण दिली, असे प्रतिपादन गुरु रविदास महाराज जन्मोत्सव समितीच्या वतीने आयोजित गुरु रविदास महाराज जयंती सोहळ्याच्या मंचावरून राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दादासाहेब काटकर यांनी केले. समाज बांधवांच्या वतीने बुलढाणा शहरामध्ये रविदास महाराजांच्या प्रतिमेसह भव्य मिरवणूक काढण्यात आली. या रॅलीचा समारोप संगम चौकातील गुरु रविदास महाराज स्मारकाजवळ करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन युवा सेनेचे मृत्युंजय गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दादासाहेब काटकर हे होते, तर प्रमुख उपस्थिती म्हणून लक्ष्मणराव घुमरे, दामोदर बिडवे, प्राध्यापक किसन वाघ, कुणाल पैठणकर, पत्रकार राजेंद्र काळे, प्रकाश डोंगरे, मानसिंग पुरभे, प्राध्यापक गजानन चिम यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्राध्यापक किसन वाघ व कुणाल पैठणकर यांनी गुरु रविदास महाराजांच्या जीवनावरती प्रकाश टाकला. त्या काळामध्ये आपल्या देशाचे राजे होते, मॉमेडियन राजे होते. त्यांना काही काशीच्या ब्राह्मणांनी, काही संत रामतीर्थ जसे बोलतात, अशी एक तक्रार सिकंदर लोधीकडे केली आणि सिकंदर लोधीनं सांगितलं जात असेल. त्यांच्यामुळे सगळं मिळालं आणि त्यांनी जे घटनेमध्ये आपल्याला हक्क अधिकार दिले, त्या घटनेमुळे आपण इथपर्यंत पोहोचलो आणि या खुर्चीवर बसू शकलो. मित्रांनो, डॉक्टर बाबा आपल्या मुस्लिम राजे होते, नाही तुगलकच्या ठिकाणी होते, बद्दल वाईट बोलतात. त्यांनी आपल्या प्रकांड पंडिताच्या जोरावर, आपल्या ज्ञानाच्या जोरावर त्या सिकंदर लोधीला सांगितलं की नाही, मी जे सांगतो ते बरोबर आहे. त्या कुत्र्याला आणि जनावराला जो अधिकार आहे 30-35 एकर आता आपल्याला सध्या मिळालेले आहे. त्यांनी या शासनाने ती जागा परत केली. बरं ठीक आहे, ती केली, परंतु आता तिथेही सुद्धा फार चांगलं मंदिर होत आहे. अशा पद्धतीनं जे सरांनी सांगितलं, एकीचं बळ पाहिजे, खरंच एकी पाहिजे. लोधीला पटलं आणि सिकंदर लोधीनं त्यांना माफ करून तिथे दिल्लीची जागा आहे, ती जागा त्यांना दिल्लीची दिली होती. तिथे फार मोठं स्मारक संत रविदासाचं उभं होतं. परंतु आता